टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक गावामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर गेल्या 5-6 दिवसांपासून या गावचा एक शेतकरी सहदेव होनाळे मंत्रालयावर धडकतो आहे। 550 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पायी त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती तातडीने या सरकारने हाती घ्यावी। या गावचे सरपंच आणि गावकरी आपल्या सोबत आहेत। जर आपण पाहिलं तर सहदेव होनाळे यांना 3 एकर जमीन आहे आणि त्या 3 एकर जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो अवलंबून आहे आणि अशाच प्रकारची स्थिती जी आहे ते धानोरा गावातलीच नाही तर राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे कर्जमाफी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। अशा प्रकारची मागणी घेऊन सहदेव होनाळे आज मंत्रालयावर धडकत आहेत। या गावचे सरपंच आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय ठराव घेतलेला आहे तुम्ही ग्रामपंचायतीनं? खरं पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा हा शेतकरी आहे आणि शेतकरी हा बळकट असला पाहिजे। त्या शेतकऱ्याला अधिक बळकट करण्यासाठी आमच्या गावचा सुपुत्र सहदेव होनाळे हा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न घेऊन विविध समस्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार दरबारी मांडण्यासाठी तो अहमदपूर ते मुंबईपर्यंत तब्बल 500 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केलेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही ग्रामपंचायत कार्यालयातून सर्व गावकऱ्यांनी मिळून एक विशेष ग्रामसभा बोलवली आणि त्या ग्रामसभेमध्ये या गावकऱ्यांचा गावातील सर्व शेतकरी बांधवांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं या सहदेव होनाळे यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंब्यामध्ये त्यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत ते म्हणजे की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, सर्व शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळाली पाहिजे, त्वरित पीक विमा मिळाला पाहिजे। या सर्व समस्या दूर करण्यासाठी या प्रमुख मागण्या घेऊन सहदेव होनाळे हे एक प्रतिनिधी आहेत शेतकऱ्यांचे। काय स्थिती आहे या भागातल्या शेतकऱ्यांची? मुख्यत्वे लातूर जिल्ह्यामध्ये कोरडवाहू शेतीचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे। लातूर जिल्ह्यातच म्हणण्यापेक्षा मराठवाड्यात हेच प्रमाण आहे। पाण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी असून त्यावर आणखीनही उपाययोजना झालेल्या नाहीत। कित्येक नेते झाले आहेत पण त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला जात नाही आणि हेच प्रमुख कारण आहे शेतकऱ्यांच्या ह्या दरिद्री अवस्थेचं आणि या अवस्थेतून कुठंतरी आपण निघालो पाहिजेत। म्हणून या सरकारला थोडीशी जाण निर्माण करण्यासाठी या माझ्या गावकऱ्यानं माझ्या वर्गमित्रानं हा खांद्यावर नांगर घेऊन मुंबईसाठी मंत्रालयात आपल्या प्रश्न मांडण्यासाठी तो पोहोचलेला आहे। निश्चितच सरकार त्याच्या या मागण्याचा विचार करील आणि शेतकऱ्याला पायाला फोड आलेले आहेत, पायातून रक्त वाहतंय तरी देखील हा शेतकरी जो आहे सहदेव होनाळे मंत्रालयावर धडकतो आहे। मला सांगा सहदेव होनाळेची काय माहिती सांगता येईल? किती एकर शेती आहे, कसं त्यांचं कुटुंब आहे वगैरे? गेल्या 4 तारखेपासून सहदेव होनाळे हा महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यासाठी अहमदपूर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने नांगर वळला आणि त्याचे फोन करून मंत्र्यांनी त्यांची कर्जमाफी केली। परंतु अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये असे नांगर वळणारे आहेत, आत्महत्या केलेली आहे। ही सहदेव होनाळेला सहन झालं नाही म्हणून तो हा शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयापर्यंत चालत निघालेला आहे। त्याला जमीन फार सगळं कुटुंब एकत्र आहे, त्यांना 9-10 एकर जमीन आहे परंतु बैल करण्याची त्यांच्यामध्ये ऐपत नाही, त्यांच्याकडे कर्ज पण आहे वेगवेगळे। हा सुशीत बेकार आहे, हा वेगवेगळे प्रयोग करून तो पाहिला पण तो त्याच्यामधून उठला नाही आणि तो कर्जाला त्याच्याकडे कर्ज आहे आणि कर्जाला कंटाळून आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये आणि चाकूर तालुक्यामध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्याला साधी कोणी भेट दिली नाही। परंतु नांगरवळलेल्या शेतकऱ्याला भेट देऊन त्याला आर्थिक मदत दिली परंतु ह्या भेटसुद्धा दिली नाही या शेतकऱ्यांना। त्याचं दुःख त्याला वाटलं आणि म्हणून नांगर घेऊन हा धानोरा ते मुंबई। काय वाटतं शेतकरी शेतमजुरांचे जे प्रश्न आहेत ते सरकार जाणून घेऊन कर्जमाफी करेल वाटतं? मला वाटत नाही, कारण सरकार या ठिकाणी एकीकडे सांगते की तिजोरी खाली आहे। या सरकारने निराधाराच्या पगारी असतील, अपंगाच्या पगारी असतील, अनेक पगारी आणि बहीण लाडकी असेल या ठिकाणी त्यांनी देऊन मोकळे झालेत। कारण ह्या जी योजना आहेत या योजना न मागणी करता मतं घेण्यासाठी या सरकारनं या योजना लागू केलेल्या आहेत। परंतु ह्या देशामध्ये आत्ताच सरपंचानं सांगितल्याप्रमाणे हा देश पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर अवलंबून असल्यामुळं इथला शेतकरी जगला तर इथला मजूर जगणार आहे। सहदेव होनाळे हे प्रतिनिधी आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांचे। जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना मुसळधार पावसाचा फटका बसतोय, वादळाचा फटका बसतोय, दुबार पेरणीचा फटका बसतोय। अशा अनंत अडचणीचा सामना करत जे शेतकरी आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून सहदेव होनाळे मंत्रालयावर धडकत आहेत।
या सहदेव होनाळेच्या मागणीचा विचार जो आहे तो सरकारनं गांभीर्यानं करायला हवा, अशा प्रकारची मागणी गावकरी करतायत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.